शिमगाडे. आई जेवायला चला. हो आलोच. तू सगळ्यांबरोबर बसणार आहेस का? का ग? चला झाली का तयारी? हो माय. आणि आदित्य कुठे आहे? आदित्य मेघ हा, या बसा. अरे या या, या या, या या. या माधव इथे या बसा बसा. तुम्ही बसा ना. नाही नाही आम्ही बसतो नंतर. तुम्ही बसा. या या बसा. पल्लव साक्षी जेवले का? हो माय. चला बसा बसा. सगळं आणलं नाही ते टेबलावर? सुरेशराव जरा कढी टेस्ट करून बघा. तुमची परवानगी आहे ना? बघ घेतो चव घेतो. कशी झकास. भाईसाहेब कमाल झाली आहे हो कढी. कमाल. जय हो. पण रेसिपी मात्र नानांनी सांगितली बरं का? त्यांनी सांगितलं ना त्याप्रमाणे बनवली. त्यामुळे क्रेडिट सगळं नानांना. अहो रेसिपी महत्वाची नसते हो, ते एक्झिक्यूट करणं महत्वाचं असतं. काय हो. अहो पण सांगितली नीट तरच आम्ही एक्झिक्यूट करणार ना. घ्या आता कोंबडी आधी का अंड आधी असा वाद घालायचा आहे का? नाही नाही नाही. अरे दोघेही क्रेडिट घेऊया आणि मस्त जेऊया. चला आडवा हात. पण नानासाहेब या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाहीच कधी. कोंबडी आधी की अंड आधी? जय हो. बरं झालं विषय निघाला. मला तुम्हाला तेच सांगायचं. मला म्हणजे तुम्हाला जो प्रश्न पडलाय की तुमचा जावई माझा मुलगा यांनी आपल्या मोठ्या भावाला धंदा काढण्यासाठी कर्ज काढून दिलंय, यात पहिलं कोण आणि दुसरं कोण? बरोबर. म्हणजे आता मला सांगा कर्ज कोणाला मिळतं? कोणाला? अहो जो कर्ज घ्यायला एलिजिबल म्हणजे पात्र आहे त्याला. आणि बँक कर्ज केव्हा देते? केव्हा? कर्ज घेणारा नियमितपणे ते फेडेल याची गॅरंटी देणारा गॅरंटर असतो तेव्हा. बरोबर. म्हणजे हे तर म्हणजे बँकेचं प्रोसिजरच आहे. पण माफ करा तुम्हाला नेमकं काय सांगायचंय? काय अहो म्हणजे ह्या केसमध्ये आदित्य रूपी बँकनी अमित या संपूर्णपणे पात्र असलेल्या उमेदवाराला कर्जासाठी संमती दिली कारण त्याला माझी मूक गॅरंटी होती. अर्थात माझी गॅरंटी असणार याची मनोमन आदित्यला खात्री होतीच म्हणा. किंवा थोडक्यात काय या कर्जाचा गॅरंटर मी आहे. कळलं? सुरेशराव माझा मोठा मुलगा या धंद्यात पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याला धाकट्या भावानं दिलेलं कर्ज व्याजासकट परत करेल याची मला 100% खात्री आहे. सुरेशराव या बाकीच्या बँका असतात ना या पैशावर चालतात हो, पण आमची ही देसाईंची बँक आहे ना ही फक्त विश्वास आणि निरपेक्ष प्रेमावर चालते. आणि तुम्हाला सांगतो मी आत्ता ही जर का आदित्यची गरज असती ना तर अमितने सुद्धा आत्ता आदित्यने केलं ना तेच केलं असतं. तेव्हा काळजी करू नका. खुल्या दिलाना फक्त त्याला शुभेच्छा द्या. जय हो नानासाहेब जय हो. तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यामध्ये ज्या काही चिंता निर्माण झाल्या होत्या, जी काय मला काळजी
लागली होती सतत इथे आल्यापासून ती एकदम नाहीशीच झाली हो. जय हो, जय हो. पण काय ना माईसाहेब, नानासाहेब, लहानपणापासून ना हो पैसा कधी बघितलाच नाही मी हो. खूप खूप चटके दिले हो पैशानी. मग डोक्यात राग बसलाय. पैसा, व्यवहार, या सगळ्या गोष्टींचा खूप राग बसला हो. मग पुढे काय, लोकांना चटके देऊन पैसे ओढून घ्यायला लागलो हो त्यांच्याकडून. पण खरंच हो माईसाहेब, नानासाहेब, तुम्ही कमाल केलीत हो. इथे आम्हाला दोघांना इथे घेऊन आलात तुम्ही. नाही म्हणजे कधीही न अनुभवलेलं जग, कधीही या डोळ्यांनी काय मनाने सुद्धा कधी न पाहिलेलं जग तुम्ही दाखवलं हो. जय हो, अद्भुत आहे हो. हो की नाही माधवी? जावई बापू, मला माफ करा. हा मित्रा, तुम्ही मला डबल माफ करा हो. मी नाही ते बोललो तुमच्याबद्दल, नाही त्या शंका घेतल्या मी. अभाव नाही, खरंच मला माफ करा. असू दे, नको. खूप खूप म्हणजे मला खूप भारावून गेलोय मी. नानासाहेबांनी ज्या पद्धतीने मला समजावलं, नानासाहेब, खरंच हे बाबाजी, हे भावाभावांचं प्रेम हे असंच असू द्या हो. जय हो, असंच लक्ष असू द्या हो त्यांच्यावर. चला जेवा आता मस्त. हो हो, हा. जेवूया. यासाठीच मी म्हणत होतो विजया की आपण बोलूया एकदा. एक वेळ ना भांडणं झालेली परवडतात, पण एकमेकांशी न बोलताच आपण कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचलो ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तशी नानांमुळे सगळं गोडपणे सॉल्व्ह झालं, पण समजा तसं झालं नसतं आणि तू जर का माझ्याशी न बोलण्याचा हे का सोडला नसतंस तर विचार कर काय झालं असतं. आपलं आणि आदित्यचं नातं किती बिघडलं असतं. आय एम सॉरी अमित, चुकलंच माझं. पण तुला कोणी कमी लेखलेलं मला सहनच होत नव्हतं रे. इकडे मी मोठ्या तोंडाने सांगितलं की विजयाशी बोलल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही, आणि तू मात्र अमित, आय एम सॉरी म्हणाले ना मी. अमित, मला माफ कर ना प्लीज. पुन्हा असं नाही वागणार मी. इट्स ओके. मन शांत झालंय ना आता. नानासाहेब, खरं सांगतो, इथे आल्यापासून ना काल रात्री पहिल्यांदा शांतपणे झोप लागली हो. तुमच्यामुळे सगळी चिंता मिटली हो माझी. जय या हो, या, जय हो. बसा बसा. गुड या. मॉर्निंग. चहा घ्या. झालं का फिरून? बसा बसा. तसं कर, इथे ठेव आता. घ्या घ्या माधवी ताई, चहा घ्या. घ्या. तू ग नाही, मी घेते ना. बा. ऍक्च्युली ना मला तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचंय. काय ग? ऍक्च्युली माफ करा बाबा, पण त्या दिवशी मी गावावरून परत आले आणि तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. म्हणजे इथेच तुम्ही नानांशी बोलत होता. धंद्यासाठी नोकरी सोडणाऱ्या भावाला नोकरी असणाऱ्या भावानं स्वतःच्या नावावर कर्ज काढून द्यावं का, आणि तेही 12 लाखांचं. तुमच्या बोलण्यानं ना मी खूप अपसेट झाले. ह्या चेक डाळेमागे आदित्यचं अमितवरचं असलेलं प्रेम विसरून मी तुमचंच बोलणं मनात धरून बसले होते. आणि आदित्य मेघनाचं प्रेम मला उपकारांचं ओझं वाटू लागलं. आणि उपकार घेणारा हा नेहमी कमीपणाच्या भूमिकेत असतो ना.
आणि माझ्या नवऱ्याला कोणीतरी कमी लेखतंय हे सहनच होत नव्हतं मला. खूप त्रास झाला मला या सगळ्याचा. मी अमितशीही नीट बोलले नाही आणि आदित्य मेघनाशी बोलण्याची इच्छाच होत नव्हती मला. पण नाना, तुमचं बोलणं ऐकलं आणि माझ्या मनातली सगळी किलमिश दूर झाली. आता सगळं स्वच्छ आणि क्लिअर झालं. आणि तुम्हाला सांगू का बाबा, तुमचा आर्थिक व्यवहारांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा का झालाय हे समजलं आणि तुमच्याबद्दलची आढीही निघून गेली हा माझ्या मनातून. खरं म्हणजे ना, मी उगाचच मनातल्या मनात कुढत राहिले, मनस्ताप करून घेतला आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाही त्रास झाला. माझ्या नाराजीचं कारण माईंनी मात्र बरोबर ओळखलं होतं. खरं तर त्यांनी मला सुनावायला हवं होतं, पण ती माऊली इतकी गोड आहे ना की त्यांनी माझं मला रिअलाइज होईपर्यंत वाट पाहण्याचं ठरवलं. आणि नानांच्या बोलण्यानं झालंही माझं मला रिअलाइज. आदित्य, मेघना, तुम्हा दोघांना तर हॅट्स ऑफच आहे. मला नेहमी वाटतं की कधी कधी ना धाकटी भावंडच मोठ्या भावंडांना जास्त चांगलं समजून घेतात. आणि तुम्ही दोघांनी परत एकदा ते सिद्ध केलं. थँक्यू. तुम्हालाही परत एकदा थँक्यू नाना. मी ना एकटीच झगडत होते, कुढत होते, पण तुमच्या बोलण्यानं मला दिशा मिळाली आणि सगळं क्लिअर झालं. मनातलं बोलले ना सगळं, आता खूप हलकं वाटायला लागलंय मला. मेघना, आता तुझ्या अमित दादांसाठी स्ट्रॉबेरीज विथ क्रीम करायचंय. हा, आता हे काय नवीन? काही नाही हो नाना, असंच. सॉरी मेघना. बाप रे, म्हणजे गेल्या 2 दिवसात मोठंच रामायण झालं म्हणायचं. मला कसं नाही समजलं? करेक्ट, आमचा रिपोर्टर राजू म्हणजे अर्चू नाहीये ना, त्यामुळे खालच्या बातम्या वर येत नाहीत. करेक्ट. आणि विजया, तू आता जे काही बोललीस ना त्यातला शब्दन शब्द खरा आहे. आणि मुख्य म्हणजे हे असं सगळं बोलण्यासाठी माणसाकडे धैर्य असावं लागतं. सो क्या बात आहे. ही सगळी नाना माईंचीच तर शिकवण आहे. जय हो, जय हो, जय हो नानासाहेब, जय हो. म्हणजे मी पण खरं सांगू का, म्हणजे विजयाताई, तुमच्या ह्या बोलण्यामुळे मलाही धाडस आलंय हो. काय आहे ना, म्हणजे आयुष्यात माणूस सरळ असतो हा असा कधी विचारच केला नाही हो. म्हणजे समोरचा माणूस चोरच आहे हो असा समज करून त्याच्याशी तसंच वागायचं हो, हीच सवय लागली आहे. माफ करा, मी अमित राव आणि जावई बापूंबद्दल असं काही चुकीचं बोललो आणि तुम्हाला त्याचा त्रास झाला. कुटुंब प्रमुख कसा असावा याचं जिवंत उदाहरण आहात हो तुम्ही. आणि काल तुम्ही ते गॅरंटरचं उदाहरण दिलं तर माझे डोळेच उघडले हो. जय हो, जय हो नानासाहेब, जय हो. अहो मेघना, रडू नका हो तुम्ही. रडत नाहीये बाबा, मी आनंदाने हसत असताना हे असं रडू येतंय. चला, सगळं बोलून कसं मन अगदी स्वच्छ झालंय. आता कसं बरं वाटतंय, हो की नाही? ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. अमित, म्हणजे आता तू चेक घेतलास ना? नाही माई. म्हणजे
मी फक्त चेक परत करतोय, आदित्यच्या भावना नाही. आणि माझी रिक्वायरमेंट खूप मोठी आहे, त्याची जुळाजुळव चालू आहे. मला आदित्यच्या सपोर्टची गरज लागेलच, पण हा आत्ता नाही. जेव्हा लागेल ना तेव्हा मी हक्काने सांगेन त्याला. सो आधी परफेक्ट आहे. आय अंडरस्टँड. डोंट वरी, नो हार्ड फिलिंग्स. नानासाहेब, अहो इतके दिवस भावांच्या बाबतीत भाऊबंदकी हा शब्द ऐकत होतो, पण इथे तर नाही सुरेशराव, ती भाऊबंदकी इतिहासात. इथे देसाईवाडीमध्ये भाऊबंदकी नाही, भावांमधले भावबंध एकदम मजबूत आहेत. काय जय हो नानासाहेब, जय हो. चित्रा, मनोज, काय हे चित्रा? अगं मी जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा तुझी रिएक्शन दचकण्याचीच का असते? मी घरी आल्याचा आनंद नाही का होत तुला? तू घरी येण्याचा काही ठिकाणाच नसतो आणि असा कधीही घरी आलास तर दचकणारच ना रे मी. ओके, मी आता हे भांडणाचं राहू दे. ऐक, आज ना आपण मस्त एक पिक्चर बघायला जाऊया, आणि मग त्यानंतर बीचवर जाऊया आणि मस्त फालुदा वगैरे खाऊया. काय? चालेल. मी पटकन चेंज करतो, फ्रेश होतो आणि मग लगेच निघूया. बरं, हे बघ काय आणलंय मी तुझ्यासाठी. येस, नवीन परफ्यूम आहे. कसं वाटलं? मस्त आहे. काय ग, हा डबा कसला आहे? अरे देसाईवाडीत चालले होते, कंटाळा आला होता म्हणून. अच्छा, उंदीव बनवून नेत होते. चल येतो पटकन, मी चेंज करू. हा, मी चित्रा वेंगुर्लेकर बोलतेय. हो, नमस्कार नमस्कार. आहे ना, पण तो बाथरूम मध्ये. काही निरोप होता का? हो, मी सांगते त्याला, सांगते. अच्छा. काय ग, माझ्या फोनवर कोणाशी बोलत होतीस? अरे राजेश म्हणून कोणाचा तरी फोन होता. मनोज आहे का विचारत होता. आणि काय बोललीस तू? काही नाही, सांगितलं तू बाथरूम मध्येस. घ्या. अगं मी त्याला सांगून आलो होतो की मला दुसरं काहीतरी काम आहे, म्हणजे आपल्याला पिक्चरला जाता येईल, आणि तू माती केलीस. हा राजेश, हा बोल. अरे नाही, मला घराकडेच काम होतं ना, म्हणून मी म्हटलं घरी डोकावतो. व्यंकट आलाय? अरे मी पोचतो ना तासाभरात. हा, नाही, डोंट वरी. हा, फोन घेतला नसतास तर बरं झालं असतं. आता सगळा प्लॅन बोंबलला. चित्रा, यापुढे मला विचारल्याशिवाय काहीही करत जाऊ नकोस, कळलंय? चित्रा, अगं रडू नकोस ग. माझं सगळं मूड गेला ना. आता पुन्हा कधीतरी जाऊया फिल्म बघायला. चल निघतो मी. कधी येणार आहेस? माहित नाही, पण तू वाट बघत बसू नकोस. चल बाय. मेघना, तू म्हणत होतीस ते अगदी खरंय. तुम्ही सगळे एक आहात ग. आणि मला विशेष कौतुक वाटतं ना ते अमित रावांचं. जावई बापूंच्या भावना न दुखवता त्यांनी तो चेक परत केला आणि वर सांगितलं की मला जेव्हा लागेल ना तेव्हा हक्काने मागून घेईन.
खरंच हे म्हणतात तसं सगळं अद्भुत आहे ग. असं नाही दिसत कुठे. अगं आमचं आयुष्यच आठवलं ना तरी जाणवतं. अविश्वास, संशय आणि तुच्छता एवढ्यानीच भरलेलं होतं ग. मेघना, तू खरंच भाग्यवान आहेस. तुला अशी दुर्मिळ माणसं मिळाली आहेत. ह्यांच्या स्वभावात पण जो काही फरक पडलाय ना तो फक्त नानामाईंमुळे. त्यांच्या इतकी पातळी गाठायला फार वेळ जावा लागेल ग. असं काही नाही आई. नाना नेहमी म्हणतात साधा आणि स्वच्छ जगणं इतकं कठीण का वाटतं लोकांना. खरं म्हणजे ते सगळ्यात सोपं असतं. रोज न चुकता आंघोळ करतो ना आपण, तशीच मनालाही स्वच्छ आंघोळ घालायची. पण ती आपण विसरतो आणि गडबड होते. खरंच किती सहज आणि सोपं सांगितलंय ग त्यांनी. पण प्रत्यक्षात मात्र अवघड आहे हे. आत्ताच बघ ना, आमच्यामुळे केवढा मोठा अनर्थ घडला असता. हे सगळं बोललं गेलं नसतं ना तर फार मोठा गैरसमज झाला असता. विजयाताई, अमितराव आणि तुमच्या दोघांमध्ये. आणि एकदा का गैरसमज झाला ना की तो कायमचा मनात रुतून बसतो. देवा, नशीब रे बाबा, सगळं सुटलं. मेघना, आम्ही आता आमच्या घरी जातो. आणखीन काही व्हायला नको ग ह्यांच्या स्वभावामुळे. नाही आई, उलट बाबांचा स्वभाव इथे राहूनच बदलेल. नका एकटे राहू तुम्ही. तुझ्या चेकअपच्या वेळी पण पाहिलंच ना तू आई. हो ग, पण पुन्हा ए राहा ना ग आई, बरं वाटतं मला.